ई चलनाच्या विरोधामध्ये खासगी ट्रॅव्हल्स, मोटर मालक संघटना, विविध संघटनेच्या वतीने आज प्रादेशिक परिवहन कार्यालयावर धडक मोर्चा निघाला होता. काय सांगाल? सध्या महाराष्ट्रभर पाहायला गेला तर ई चलनच्या नावाखाली फक्त आणि फक्त वाहतूकदारांना लुटण्याचे काम चालू आहे. कुठल्याही प्रकारचे चुकी नसताना, काही नसताना कुठेतरी त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाहतूकदारांना टार्गेट केलं जात आहे. त्या ई चलन प्रणालीच्या विरोधामध्ये अगोदरचे जे ई चलन आहेत ते सर्व रद्द करण्यात यावे यासाठी आज आम्ही सर्व वाहतूकदार संघटनांनी मिळून लातूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे धडक मोर्चा काढला होता. यामध्ये लातूर जिल्हा युवा मोटार मालक संघ, लोकनायक मोटार चालक मालक संघ, टेम्पो संघटना, लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशन व इतर सर्व वाहतूकदार संघटना यांनी आज आम्ही सर्वांनी संयुक्त एक मोर्चा काढला होता. ह्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विनोदजी चव्हाण सर यांच्या माध्यमातून आमच्या जे काही मागण्या आहेत त्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याची त्यांना विनंती करून त्यांना निवेदन देण्यात आलेले आहे. जर येणाऱ्या काळामध्ये आमच्या ह्या मागण्या संदर्भात योग्य तो निर्णय नाही घेण्यात आला तर ह्याच्यापेक्षा तीव्र प्रकारचं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर छेडलं जाईल. यानंतर जे आम्ही बेमुदत बंद करणार आहोत त्याचे जे काही परिणाम होतील, सर्वसामान्य नागरिकांना किराणा वेळेवर पोहोचणार नाही, दूध वेळेवर पोहोचणार नाही, भाजीपाला वेळेवर पोहोचणार नाही, पेट्रोल डिझेल पोहोचणार नाही, ह्या सर्व गोष्टीला फक्त आणि फक्त शासन जबाबदार आहे. नमस्कार. लोकनायक मोटार चालक मालक संघाचे मी संस्थापक अध्यक्ष उत्तम लोंढे. आज जो राज्यव्यापी बंद पुकारण्यात आलेला आहे वाहतूकदारांचा, याच्या पाठीमागचं कारण असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून ई चलनच्या नावावर वाहतूकदाराची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे आणि ही लूट कुठेतरी थांबावी म्हणून आज राज्यव्यापी बंदचा पुकार सर्व वाहतूकदारांनी केलेला आहे. याच अनुषंगाने जर शासनाने हा जो निर्णय त्वरित मागे नाही घेतला तर येणाऱ्या काळामध्ये याचा परिणाम सर्वसामान्य लोकांवर होईल, व्यापाऱ्यावर होईल, सर्व वाहतूकदारावर होईल, वाहतूकच्या दळणवळणावर होईल आणि त्याचे परिणाम सर्वसामान्य जनतेवर होतील. ही बाब जर शासनाने लवकरात लवकर विचारात घेऊन जर त्यांनी हा पवित्रा मागे घेतला तर नक्कीच यापासून सर्वसामान्यांना सवलत मिळेल आणि वाहतूकदारांनाही सवलत मिळेल. तेव्हा शासनाने लवकरात लवकर या बाबतीचा विचार करावा. जर याचा विचार नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये याचे परिणाम शासनालाही भोगावे लागतील आणि सर्वसामान्यालाही भोगावे लागतील.